तो रस्ता बांधतानाच फलटी बांधला गेलाय. रमलर पट्ट्या टाकल्यात, की तिथनं जाताना आपण वाळवंटातनं जातोय का रस्त्यावरून जातोय हेच कळत नाही. हे उपाय नाहीयेत. हे तात्पुरत्या केलेल्या मलमपट्ट्या आहेत. विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी केलंय हे दाखवणं, तेल प्रोजेक्ट रिपोर्टिंग करणं हे काही घडत नाही. सिंहगड रोडला जो नवीन उड्डाणपूल 5 वर्ष लोकांनी सहन करून बांधला गेलाय, तिथं तो अख्खा उड्डाणपूल संध्याकाळी भरलेला असतो ट्रॅफिक जामनी. म्हणजे कुठंच नियोजन नाही, कुठेही या सगळ्याचा विचार नाही, अभ्यास नाही, काही नाही. नवले ब्रिज म्हणजे महाराष्ट्र ओळखतो. म्हणजे नवले ब्रिजला अपघात झाला म्हणजे ती बातमी महाराष्ट्रात पोहोचली. वारंवार अपघात होत आहेत. सरकारकडनं मग मृत्युमुखी पडल्यानंतर 5,00,000ची मदत किंवा जखमींना मदत. पण ठोस असा उपाययोजना का बरं होत नाहीये? म्हणजे अ, बऱ्याचदा बघितलं की आपण आमदार, खासदार ह्या जे संसदेत किंवा विधानसभेत प्रश्न मांडतात. पण उपाय मात्र काही होत नाही. नाही, मुळात त्या रस्त्याची बांधणीच फॉल्टी झाली आहे. हां, ह्याच्यावर कुणीच बोलत नाहीये. हां. तो रस्ता बांधतानाच फॉल्टी बांधला गेलाय. किती उतार असावा रस्त्याला, याच्या काही लिमिटेशन्स आहेत. त्या कुठेही पाळल्या गेलेल्या नाहीत आणि त्यामुळे वारंवार त्या ठिकाणी अपघात होत आहेत आणि मग त्याच्यावरती सोल्युशन जी काढतात ती टेम्पररी, म्हणजे त्याच्यावर नुसते खडखड, 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 खडखड स्पीड ब्रेकर, ते छोट्या-छोट्या हो, हो. रमलर पट्ट्या टाकल्यात, की तिथनं जाताना आपण वाळवंटातनं जातोय का रस्त्यावरून जातोय हेच कळत नाही. हं, हे उपाय नाहीयेत. हं. हे तात्पुरत्या केलेल्या मलमपट्ट्या आहेत. पण बेसिक उपाय त्या रस्त्याचं सदोष बांधणी आहे का? त्याच्यात काही दुरुस्ती करता येऊ शकते का? याच्यावर कुणीही विचार करायला तयार नाही. कारण त्यांचं म्हणणं आता झालं ते झालं. आता वरवर काय करता येईल तेवढं करू. हं. याच्यातनं गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत. पण एकंदरच आमच्याकडे जी परिस्थिती आहे ना पुण्यामध्ये, ते प्लॅनिंग किंवा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टिंग करणं हे काही घडत नाही. सगळंच हॅफॅझार्ड, सगळंच वरवरचं आणि त्यामुळे मग गोष्टी झाल्यानंतर त्या किती वाईट झाल्यात हे लोकांना कळतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि मग पूल पाडायला लागतात. हं. जसं युनिव्हर्सिटी चौकातला पाडला, काढला. त्याच्यानंतर अजून एक मध्ये पाडला इकडे पौड फाट्याच्या चौकात जो एक पूल बांधलाय त्या पुलावर ट्रॅफिक जाम होतो किंवा खाली ट्रॅफिक जाम होतो. सिंहगड रोडला जो नवीन उड्डाणपूल 5 वर्ष लोकांनी सहन करून बांधला गेलाय, तिथं तो अख्खा उड्डाणपूल संध्याकाळी भरलेला असतो ट्रॅफिक हो, जामनी. हो. म्हणजे कुठंच नियोजन नाही, कुठेही या सगळ्याचा विचार नाही, अभ्यास नाही, काही नाही. उठले की सुटले काम करायला. अशा प्रकारे काम केलं जातंय. याचं कारण एकंदरच या सगळ्या विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी केलंय हे दाखवणं हा असल्यामुळं आम्ही काहीतरी करतोय एवढं समाधान राजकारणी आणि प्रशासनाला मिळणं आणि नागरिकांना होईल काहीतरी असं वाटणं, एवढाच त्यातला भाग दिसतो.